नमस्कार, मी यामिनी पुतेकर. नमस्कार, मी दीपाली जाधव. 16 वर्षे झाली मला डायबिटीस होता आणि मी भरपूर औषधं वगैरे घेतली. त्याने काही मला एवढा फरक पडला नाही. म्हणजे मला असा उत्साह नसायचा कामामध्ये म्हणा किंवा घरातलं काम किंवा बाहेर जाण्याचा उत्साह नसायचा मला. पण मी त्याच्यात आता माहिती होतं गोळ्या घेऊनच आपलं पुढचं लाईफ करायचं. म्हणजे मी गोळ्या घेतच गेली आणि त्याच्यानंतर मला मग इन्सुलिन चालू झाले. म्हणजे गोळ्या घेता घेता ते बंद झालं, पण इन्सुलिन चालू झाले. पण इन्सुलिन पण मला 8 वर्ष होते. पण त्याच्यामध्ये पण मला काही फरकच पडत नव्हता. म्हणजे डायबिटीस वाढतच होतं. म्हणजे कधी पण ते तपासण्या केल्या तरी डायबिटीस वाढतच होतं. म्हणून मग नंतर मग एकदा असं यूट्यूबवर आम्ही बघितलं की कुठले डॉक्टर चांगले असेल की आपल्याला म्हणजे पूर्ण आराम मिळेल. तर डॉक्टर मग हे भाग्येश कुलकर्णी यांचं आम्ही यूट्यूबवर वेबिनार बघितलं. तर मग म्हटलं चला आपण जॉईन करूया. आणि मी पुण्यातच राहते, त्यामुळे आमच्या इथे जवळच त्यांचं क्लिनिक आहे पुण्यामध्ये चिंचवडला. तर मग आम्ही तिकडे अपॉइंटमेंट घेऊन आम्ही तिकडे गेलो आणि माझी 4 महिन्यामध्ये माझे इन्सुलिन बंद झाली. 4 महिन्यात म्हणजे डॉक्टरचं औषधं घेतल्यानंतर 4 महिन्यात माझे इन्सुलिन बंद झाले. त्याच्यानंतर मला एवढा आनंद झाला की म्हणजे हे डॉक्टरच आपले खरे डॉक्टर आहेत. म्हणजे त्यांच्यामुळे आम्ही आणि पॅनल डॉक्टर पण एवढे चांगले आहेत ना की ते आम्हाला वेळोवेळी म्हणजे चांगले इन्फॉर्मेशन देतात की तुम्ही असं करा तसं करा, औषधं कुठली घ्यायची काय घ्यायचे ते आम्हाला वेळोवेळी सांगतात व्यवस्थित. त्यामुळे आता माझी अर्धी म्हणजे पूर्ण गोळ्या बंद आहेत आणि अर्धी गोळीच चालू आहे मला. आणि मला आता खूप म्हणजे उत्साह आहे, आनंद वाटतो. आणि मी असं खूप जणांना म्हणजे सांगते, असं इनकेस करते की तुम्ही हे पण फॉलो करा. म्हणजे हे भाग्येश कुलकर्णी जे सांगतात ते फॉलो करा. आता दोघा-तिघांनी म्हणजे मी सांगून तसं त्यांनी फॉलो केलेलं आहे. मलासुद्धा आत्ताच 4 महिन्या एप्रिलमध्ये मला डिटेक्ट झाली शुगर. पण मी हिच्या रेफरन्समुळे चालू केलं तर माझी 1 महिन्यातच कमी झाली. आता तर मी जवळजवळ फ्री झालेली आहे डायबिटीसमध्ये. त्याच्यामुळे जर DFFचं फॉलो केलं तर खूपच भाग्येश कुलकर्णी सरांना जर फॉलो केलं तर खूप फरक पडू शकतो. म्हणजे जर डॉक्टर म्हणत आहेत की गोळ्यांशिवाय आता आयुष्यभर गोळ्या चालू ठेवायच्या आहेत, तर हे पूर्ण चुकीचं आहे. गोळ्या न घेतासुद्धा नुसतं डाएटवर आपण डायबिटीस कमी करू शकतो.